नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. MS सेट 2026 UGC नेट, JRF आणि असिस्टंट प्रोफेसर परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट आज आपण एक मॅरेथॉन वन शॉट क्लासमध्ये संपूर्ण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. या क्लासमध्ये संशोधनाचा अर्थ, वैशिष्ट्ये, संशोधनाचे प्रकार, गृहीतक, चल, सॅम्पलिंग, डेटा कलेक्शन मेथड्स, रिसर्च इथिक्स, प्लॅगरिझम, रिसर्च रिपोर्ट तसेच परीक्षेत वारंवार विचारले जाणारे PYQs आणि इम्पॉर्टंट कीवर्ड्स आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या नोट्स बनवा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि MS सेट पेपर 1मध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडमधील प्रत्येक प्रश्न अचूक सोडवण्यासाठी तयार व्हा. चला तर मग रिसर्च ॲप्टिट्यूड मॅरेथॉन आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण संशोधन म्हणजे काय ते बघूयात. संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेण्यासाठी किंवा विद्यमान ज्ञानाची पडताळणी करण्यासाठी केलेले शास्त्रीय, पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ प्रक्रिया होय. संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या काही लेखकांनी दिलेल्या आहेत, त्या आपण आता बघूयात. रेडमन अँड मॉरी यांनी अशी व्याख्या केली आहे की नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. किलफ्रोड हुडी यांनी असे म्हटले आहे की समस्या ओळखणे, माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे ही संशोधन प्रक्रिया होय. संशोधनाची वैशिष्ट्ये. संशोधन हे पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक असते. संशोधन हे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक देखील असते. संशोधन हे वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असते. संशोधन हे तार्किक म्हणजेच लॉजिकल देखील असते. संशोधन हे अनुभव आधारित एम्पारिकल असते. संशोधन हे विश्लेषणात्मक ॲनालिटिकल असते. संशोधन हे पुनर्पडताळणी योग्य व्हेरिएबल असते. संशोधनाची उद्दिष्टे. नवीन ज्ञान निर्माण करणे, विद्यमान ज्ञानाची पडताळणी करणे, समस्यांचे निराकरण करणे, सिद्धांत विकसित करणे आणि भविष्यवाणी करणे. संशोधनाचे प्रकार. मूलभूत संशोधन बेसिक रिसर्च, नवीन सिद्धांत विकसित करणे, ज्ञानवृत्ती करणे, उदाहरणार्थ आर्थिक विकासाचे नवीन मॉडेल बनवणे. उपयोजित संशोधन म्हणजेच अप्लाइड रिसर्च, प्रत्यक्ष समस्या सोडवणे, जसे की बेरोजगारी कमी करण्याचे उपाय, त्याला आपण अप्लाइड रिसर्च असे म्हणतो. क्रियात्मक संशोधन ॲक्शन रिसर्च, स्थानिक समस्यांचे निराकरण करणे म्हणजेच क्रियात्मक संशोधन होय. उदाहरणार्थ वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. ऐतिहासिक संशोधन हिस्टॉरिकल रिसर्च, भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणे म्हणजेच ऐतिहासिक संशोधन होय. वर्णनात्मक संशोधन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजेच परिस्थितीचे वर्णन करणे, त्यालाच वर्णनात्मक संशोधन असे म्हणतात. विश्लेषणात्मक संशोधन ॲनालिटिकल रिसर्च, तथ्यांचे विश्लेषण करणे म्हणजेच विश्लेषणात्मक संशोधन होय. संशोधन प्रक्रिया. रिसर्च प्रोसेस. स्टेप 1 समस्या निवड. स्टेप 2 साहित्य समीक्षा म्हणजेच लिटरेचर रिव्ह्यू. स्टेप 3 गृहीतक हायपोथेसिस. स्टेप 4 संशोधन आराखडा मीन्स रिसर्च डिझाईन. स्टेप 5 माहिती संकलन. स्टेप 6 माहिती विश्लेषण. स्टेप 7 निष्कर्ष व अहवाल लेखन. संशोधन समस्या रिसर्च प्रॉब्लेम, संशोधनासाठी निवडलेला प्रश्न किंवा समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. चांगल्या समस्येची वैशिष्ट्ये. स्पष्ट, संशोधन योग्य, व्यवहार्य, महत्त्वपूर्ण. गृहीतक हायपोथेसिस, संशोधन सुरू करण्यापूर्वी केलेला तर्कसंगत अंदाज म्हणजे गृहीतक होय. गृहीतकाची वैशिष्ट्ये. स्पष्ट, तपासात येण्याजोगी आणि विशिष्ट. त्याचे 2 प्रकार. नल
हायपोथेसिस H0 तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1. चल व्हेरिएबल्स. स्वतंत्र चल मीन्स इंडिपेंडंट व्हेरिएबल. कारण अवलंबित चल डिपेंडंट व्हेरिएबल. परिणाम. उदाहरणार्थ अध्यापन पद्धत स्वतंत्र चल तर विद्यार्थ्यांची कामगिरी अवलंबित्व चल. संशोधन आराखडा रिसर्च डिझाईन संशोधन करण्याची संपूर्ण योजना. त्याचे प्रकार एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, एक्सप्लोरेटरी, डायग्नोस्टिक. माहितीचे स्रोत प्राथमिक माहिती प्रायमरी डेटा प्रत्यक्ष गोळा केलेली माहिती उदाहरणार्थ मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण याद्वारे. दुय्यम माहिती सेकंडरी डेटा पूर्वी उपलब्ध असलेली माहिती उदाहरणार्थ पुस्तके, जर्नल्स, अहवाल. माहिती संकलन तंत्रे निरीक्षण ऑब्झर्वेशन, मुलाखत इंटरव्ह्यू, प्रश्नावली क्वेश्चनरीज, अनुसूची शेड्यूल्स, सर्वेक्षण सर्वे. नमुना निवड सॅम्पलिंग लोकसंख्येतील काही घटकांची निवड. पॉप्युलेशन संपूर्ण समूह, सॅम्पल निवडलेला भाग. नमुना निवडीचे प्रकार प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग सॅम्पल रँडम, सिंपल रँडम. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे प्रकार स्ट्रॅटिफाईड, सिस्टमॅटिक अँड क्लस्टर. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये कन्व्हेनियन्स, पर्पेसिव्ह, कोटा आणि स्नोबॉल. संशोधन नैतिकता रिसर्च एथिक्स प्रामाणिकपणा, गोपनीयता, निष्पक्षता, बौद्धिक संपदेचा आदर. प्लॅगारिझम म्हणजे दुसऱ्यांचे लिखाण स्वतःच्या नावाने सादर करणे, त्यालाच प्लॅगारिझम असे म्हणतात. संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट. त्यामध्ये भाग 1 नंबरला टायटल, 2 नंबरला इंट्रोडक्शन, 3 नंबरला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, 4 नंबरला मेथडॉलॉजी, 5 नंबरला डेटा ॲनालिसिस, 6 नंबरला फाइंडिंग्स, 7 नंबरला कन्क्लुजन आणि 8 नंबरला रेफरन्सेस. थेसिस अँड डिझर्टेशन. थेसिस हे PhD स्तरावर असते तर डिझर्टेशन हे मास्टर्स स्तरावरती असते. सॅनिटेशन स्टाईल्स यामध्ये APA, MLA, शिकागो, हार्वर्ड. रिसर्च ॲप्टिट्यूड PYQ कीवर्ड्स. रिसर्च संशोधन, हायपोथेसिस गृहीतक, व्हेरिएबल चल, सॅम्पलिंग नमुना निवड, पॉप्युलेशन लोकसंख्या, क्वेश्चनरीज प्रश्नावली, इंटरव्ह्यू मुलाखत, ऑब्झर्वेशन निरीक्षण, प्लॅगारिझम साहित्यचौर्य, सॅनिटेशन संदर्भ उद्धरण, थेसिस प्रबंध, डिझर्टेशन लघुप्रबंध, डेटा माहिती, ॲनालिसिस विश्लेषण, कन्क्लुजन निष्कर्ष. MSCसाठी अति महत्त्वाचे ट्रिक्स. बेसिक रिसर्च थेरी बेस असते, अप्लाइड रिसर्च प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲक्शन रिसर्च लोकल प्रॉब्लेम, H0 नल हायपोथेसिस, H1 अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, पॉप्युलेशन इज ग्रेटर दॅन सॅम्पल, प्लॅगारिझम कॉपिंग अदर्स वर्क. रिसर्च ॲप्टिट्यूड युनिटमधून MSCET पेपर 1मध्ये साधारण 5 ते 6 प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा युनिट अत्यंत स्कोरिंग आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण MSCET पेपर 1मधील रिसर्च ॲप्टिट्यूड युनिट संपूर्णपणे पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्चना's टीचिंग हब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील मॅरेथॉन 1 शॉट क्लासमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा युनिट कव्हर करूया. जय हिंद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.